आज मी उपासाची अशी विधी घेऊन आली आहे, अशी नवीन रेसिपी घेऊन आली आहे की ते तुम्हाला जरूर आवडेल। कच्चे शिंगाड्याचे लाडू मी तयार केले आहे। तर हे नवीन रेसिपी बघायच्या पहिले मी तुम्हाला नवरात्राचे हार्दिक शुभकामनाएं देते। तुम्हाला खूप खूप शुभकामनाएं नवरात्राचे। आणि आता नवरात्र सुरू झाल्यामुळे आज सगळ्यांना उपासच असतात खूप। तर यामुळे मी नवरात्राची रेसिपी नवीन रेसिपी घेऊन येईन। अशीच मी नवीन रेसिपी घेऊन येणार आहे। तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कशा प्रकारे मी बनवला आहे हे नवीन लाडू। तर बघा, मी इथे शिंगाडे घेतले आहे। हे शिंगाडे मी मार्केटमधून घेऊन आली आहे। 25 रुपयाचे 20 नग मी हे शिंगाडे घेऊन आली आहे मार्केटमधून। तर हे शिंगाडे उकडले राहतात, उकडून हे विकले जातात। हे शिंगाडे कच्चे पण भेटतात मार्केटमध्ये, पण मी हे उकडलेले घेऊन आली होती। आणि हे शिंगाडेचे मी वरचे जे शिलटे दिसत आहे काळ्या कलरचे ते मी काढून घेत आहे। त्याची शिलटे पूर्ण शिंगाड्याचे पूर्ण शिलटे काढून घ्यायचे आहे आपल्याला। आणि त्याला स्वच्छ पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे एक वेळा। आणि हे शिंगाडे उकडले राहतात, उकडले असल्यामुळे आपल्याला याला जास्त म्हणजे एवढा त्रास होत नाही, म्हणजे कटिंग वगैरे सगळंच ते लोकच करून देतात आपल्याला। तर चला मग मी इथे मिक्सरचा भांडा घेतला आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पूर्ण जे शिंगाडे मी घेतले होते ते सगळं मी बारीक करून घेतले आहे इथे छान। आणि मी बारीक करायच्या वेळेस मी एकदम जास्त पाणी नाही सोडलं आहे त्याच्यामध्ये, फक्त थोडंसं पाणी सोडलं आहे। 2 चम्मच एवढं मी पाणी सोडलं आहे त्याच्यामध्ये। तर अशी तरीकेने मी बारीक करून घेतलं आहे। इथे मी गॅसवर मी कढई ठेवली आहे। आणि जे शिंगाड्याचं पीठ आपण बारीक करून घेतलं होते ते शिंगाड्याचं पीठ मी इथे भाजून घेणार आहे छान। त्याला कलर येतपर्यंत छान 5-10 मिनटं मी याला भाजले आहे। कलर येतपर्यंत पूर्ण जे मी तूप टाकलं आहे 2 चम्मच त्याच्यामध्ये शिंगाड्यामध्ये, ते तूप पूर्ण शिंगाड्याचं पीठ पूर्ण खिचून घेते अंदरपर्यंत। आणि हे लक्षात ठेवा की शिंगाड्याच्या पिठाला कधी पण चिक्की नाही राहत। शिंगाड्याच्या पिठाला कधी पण चिक्की नाही राहत, त्यामुळे आपल्याला खूप म्हणजे हलक्या याच्याने हे करावं लागते। आणि याला छान हलक्या कमी आचवरच भाजा। याला कमी आचवर मी याला 10-15 मिनटं छान भाजून घेतलं आहे। बघा, आता तूप पण सगळं घेऊन घेतलं आहे शिंगाड्यांना, तूप पण सगळं पिऊन घेतलं आहे शिंगाड्याच्या पिठानं। अशा तरीकेने मी या शिंगाड्याच्या पिठाला छान 5-10 मिनटं भाजून घेतलं आहे। आणि हे बघा, चम्मच मी गोल फिरवत आहे तर शिंगाड्याचं पीठ पण असं कणिक भिजल्यासारखं हे पीठ तयार झालं आहे आपलं। हे शिंगाड्याचं पीठ आपलं हे बिलकुल तयार होऊन गेलं आहे। हे शिंगाड्याचं पीठ बिलकुल तयार झालं आहे। यात मी अर्धा वाटी साखर सोडली आहे शिंगाड्याच्या पीठमध्ये। साखर मी बारीक केली नाही आहे, साखर जशी सैगी राहते तशीच मी सोडली आहे साखर यात। आणि साखर टाकल्यावर थोडं बहुत पाणी सुटतेच साखरला, तर म्हणून आपल्याला अजून याला छान 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे। 5 मिनटं म्हणजे साखरेचं पाणी सुकतपर्यंत आपल्याला ह्या पिठाला छान अजून भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की पूर्ण जे साखर टाकली होती साखरेचं पाणी पूर्ण सुकून घेतलं आहे पिठानं। जसं आपला पहिलं पीठ तयार झालं होतं बिलकुल तसंच तयार झालं आहे। आता आपण यात थोडं विलायचीचं पावडर टाकणार आहे यातमध्ये। विलायचीचं पावडर टाकल्यामुळे या हलव्याला अजून छान टेस्ट येणार आहे। आणि खोबरा किस मी घरीच बारीक करून घेतला होता, तो खोबरा किस मी यात सोडला आहे। आणि मी काही ड्रायफ्रूट घेतले होते ते मी यात सोडत आहे ड्रायफ्रूट। अशा तरीकेने मी तुम्हाला लाडू नाही करायचे असेल तर अशा प्रकारचाही तुम्ही हलवा बनवून खाऊ शकता। वेळेवर कोणी पाहुणे आले तर असं उपास राहिला तर असं तुम्ही रेडी हलवा बनवून तुम्ही देऊ शकता। तुम्हाला लाडू नाही करायचे असेल तर आपल्याला मला लाडू तयार करायचे आहे, तर मग मी पिठाला थंड करून घेणार आहे। 5-10 मिनटं थंड व्हायला लागणारच आहे त्याला
तर अशा तरीके मी 5-10 मिनटं थंड होऊ दिलं आणि याला बिलकुल हलक्या हलक्या हाताने मी हे लाडू तयार केले आहे. अशी तरीकेने ही माझी नवीन रेसिपी मी तयार करून घेतली आहे लाडूची कच्च्या शिंगाड्यांना. तर माझी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ तुम्हाला खरंच माझा आवडत असेल तर प्लीज एक लाईक जरूर द्या माझ्या व्हिडिओला. तर बघा अशा प्रकारे हे मी नवीन रेसिपी तयार केली आहे लाडूची आणि उपासाची आणि लवकर बनणारी. असं त्रास पण नाही कोणतंच आपल्याला याच्यामध्ये, की ही लवकर ना झटपट तयार होऊन जाते. कोणी वेळेवर पाहुणे आले तर आपण त्यांना पटकन बनवून आपण ही नवीन डिश तयार करून देऊ शकतो त्यांना. अशीच नवीन नवीन रेसिपी बघासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबर जरूर करा. नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे उपासाची, जे तुम्हाला आवडेल आणि सोप्या पद्धतीने मी घेऊन येणार आहे नवीन रेसिपी. तर मग तुम्हाला बाय म्हणायच्या पहिले छान राहा, मस्त राहा, खुश राहा, खात राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुमचं सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद करते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.